चॅनलमध्ये आपलं स्वागत। आज आपण बनवणार आहोत गावरान चना मसाला। ती लागणारं साहित्य, हा हरभरा मी रात्रीच भिजवून ठेवला होता। घरचा हरभरा आहे हा शेतातला, आणि त्यासाठी लागणारं साहित्य हा 2 ते 3 चिरलेले बारीक कांदे, 2 टोमॅटो चिरून घेतलेत बारीक, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद 1 चमचा, 1 चमचा धना पावडर, घरगुती मसाला 1 चमचा, लाल तिखट पावडर 1 चमचा, 2 तेजपत्त्याचे पानं आणि चवीनुसार। कुकर ठेवला आहे गरम करायला। आता आपला कुकर गरम झालेला आहे। तेल टाकून घेऊया। 3 ते 4 पळी तेल ओतायचं आहे छोटी। ते बघा, तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यात तेजपत्त्याचे 2 पानं सोडून घेऊया। आणि बारीक चिरलेला कांदा पण टाकून घेऊया। कांदा भाजून घेऊया, आपण हलवून घेऊया त्याला। गॅस फुल केलेला आहे मी। कांदा भाजतोय। टाकून घेऊया। कांदा चांगला लाल होऊन द्यायचा आहे। आता आपण टोमॅटो टाकून घेऊया। 2 मोठे मोठे टोमॅटो घेतलेले आहेत मी। पण चांगलं भाजायचं आहे एकत्र परत। टोमॅटो विरघळायला पाहिजे। आता कांदा टोमॅटो भाजलेला आहे। आता आपण हे सगळे मसाले टाकून घेऊया। हळद, धना पावडर, मिरची, घरगुती मसाला, मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, हे पण टाकून घेऊया। सगळं एकत्र पण टाकूया। चांगलं हलवून घेऊया। हे बघा, एवढंच टाकायचं आहे, अजून काही नाही। कोथिंबीर चिरलेली टाकूया। आणि मी हा रात्री हरभरा भिजवून ठेवला होता घरचा शेतातला, तो छान भिजलेला आहे। 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेला आहे, तो सुद्धा आता टाकून देऊया आपण त्यात। मी साहित्य ह्यातच चांगलं भाजून घ्यायचं आहे। भाजून झालेला आहे मसाल्यामध्ये। आता आपण चांगलं एकत्र करून घेऊया। बघा, तुम्ही बघू शकता। माझी रेसिपी आवडली असेल, गावरान चना मसाला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हे बघा, तुम्ही जेवढं लागते तेवढं पाणी ओतू शकता। मला जास्त सुक्काही करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही, म्हणून मी एवढंच पाणी ओतलेलं आहे। चांगलं हे मसाले हलवून हे करायचे आहे। आणि कुकरचं झाकण आता आपण पॅक करूया आणि 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊ। तांब्याच पाणी ओतलेलं आहे, मला एवढं बस होतंय। जास्त पातळही नाही आणि सुक्कही नाही, म्हणून मी 1 तांब्याच ओतलेला आहे। आता आपण कुकरचं झाकण पॅक करूया आणि नंतर मग 5 शिट्ट्या झाल्यानंतर खोलून बघूया चना मसाला। तर आता आपण
कुकर खोलून बघूया आपला गावरान चना मसाला कसा झालेला आहे. ओके, बापरे खूपच छान झालेलं आहे. हे पहा, हे पहा गावरान चना मसाला. सोबत भाकरी सोबत खाऊ शकतो. खूप छान झालेला आहे मसाला. तुम्ही नक्की ट्राय करा, शेअर आणि माझा चॅनलवर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.